तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती। तर बांधकाम कामगार योजना या योजनेअंतर्गत तुम्ही जर नोंदणीत सक्रिय बांधकाम कामगार असाल तर तुम्ही तुमच्या पाल्याच्या इयत्तेनुसार बांधकाम कामगार योजनेअंतर्गत स्कॉलरशिपचा फॉर्म हा भरू शकता आणि त्याला त्याच्या इयत्तेनुसार स्कॉलरशिपचा लाभ हा मिळतो। तर हा जो लाभ आहे तो त्याच्या इयत्तेनुसार किती मिळतो याविषयीची सविस्तर माहिती, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। ही माहिती तुम्हाला समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघा, त्यानंतरच तुम्हाला कळेल की तुमच्या पाल्यास कोणत्या इयत्तेसाठी किती लाभ हा या योजनेअंतर्गत दिला जातो। ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती। तर तुम्ही पाहू शकता ही माहिती आपण बांधकाम कामगार योजनेच्या अधिकृत पोर्टलहून जाणून घेणार आहोत आणि हे आहे या योजनेचं अधिकृत पोर्टल। तर याच्यावरती आपण इथे क्लिक करायचं आहे। या तीन रेषा तुम्ही पाहू शकता। याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला असे भरपूर सारे ऑप्शन या योजनेअंतर्गत माहिती देणारे तुम्ही पाहू शकता। यामध्ये तुम्हाला खाली खाली स्क्रॉल करायचं आहे। स्क्रॉल केल्याच्या नंतर डाउनलोड हे ऑप्शन आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। डाउनलोडवरती इथे तुम्ही पाहू शकता। तर आपण डाउनलोडवरती क्लिक करूया। डाउनलोडवरती क्लिक केल्याच्या नंतर पेजहून आपण याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत। तर हे पेज जे आहे फुल इंग्लिशमध्ये आहे, तर याला आपण मराठीत ट्रान्सलेट करूयात। तर तुम्ही पाहू शकता हे पेज जे आहे ते आता इथे ट्रान्सलेट झालेलं आहे। तर इथे सुरुवातीला या योजनेअंतर्गत जो लाभ मिळतो याची सर्व माहिती एका रकान्यामध्ये देण्यात आलेली आहे। या रकान्याचा क्रम आता आपण येथे जाणून घेऊयात। सुरुवातीला योजना क्रम हा असणार आहे, त्यानंतर या योजनेचे तपशील असणार आहे आणि त्यानंतर या योजनेचा फॉर्म डाउनलोड करायची याची लिंक असणार आहे। तर यामध्ये सुरुवातीला तुम्ही पहिली योजना पाहू शकता, E01 ही योजना आहे। यामध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या 1ली ते 7वी इयत्तेत शिकणाऱ्या पहिल्या 2 मुलांना रुपये 2500 आणि 8वी ते 10वी या इयत्तेत शिकणाऱ्या मुलांसाठी 5000 रुपये शैक्षणिक सहाय्य या E01 या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांच्या पाल्याला हा लाभ हा दिला जातो आणि याचा फॉर्म तुम्ही इथून डाउनलोड करू शकता। त्यानंतर आहे E02 ही योजना। नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 मुलांना 10वी किंवा 12वीत जर 50% गुण असतील किंवा त्याहून अधिक गुण असतील तर त्यांना 10,000 रुपये शैक्षणिक सहाय्य या E02 या योजनेअंतर्गत दिलं जातं। त्यानंतर आता आहे E03 ही योजना। या योजनेअंतर्गत जर नोंदणीकृत बांधकाम कामगाराचे पाल्य हे 11वी आणि 12वी या इयत्तेत शिकत असतील आणि त्यांची आई किंवा वडील हे नोंदणीकृत बांधकाम कामगार असतील तर त्यांच्या पहिल्या 2 मुलांना दर शैक्षणिक वर्षामध्ये 10,000 रुपये शैक्षणिक सहाय्य हे या योजनेअंतर्गत दिलं जातं आणि ही योजना आहे E03। म्हणजेच तुमचं जे पाल्य आहे, तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहात आणि तुमचं पाल्य 11वीमध्ये शिकत असेल किंवा 12वीमध्ये शिकत असेल तर या दोनही वर्षासाठी त्याला दर वर्षाप्रमाणे 10,000 रुपये इतकं शैक्षणिक सहाय्य या योजनेअंतर्गत दिलं जातं। आता त्यानंतर योजना आहे E04 ही योजना। तर नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पत्नीला किंवा पहिल्या 2 मुलांना पदवीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आणि तिसऱ्या या वर्षासाठी पुस्तके आणि शैक्षणिक साहित्यासाठी दरवर्षी 20,000 रुपये शैक्षणिक सहाय्य या E04 या योजनेअंतर्गत दिलं जातं। म्हणजेच नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पाल्यास जे ग्रॅज्युएशन आहे, जी पदवी आहे, त्या शिक्षणासाठी फर्स्ट इयर, सेकंड इयर व थर्ड इयर या तिन्ही वर्षाला दर वर्षाप्रमाणे 20,000 रुपये इतकं शैक्षणिक सहाय्य, शैक्षणिक साहित्य व पुस्तके हे खरेदीसाठी हा लाभ हा त्या पाल्यांना दिला जातो। तर ही आहे E04 ही योजना। आता आपण पाहूयात E05 या योजनेबद्दलची माहिती। तर नोंदणीकृत कामगाराच्या पत्नीला जी नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे तिची जी पत्नी आहे त्याच्या पहिल्या 2 मुलांना ते मुलं जर वैद्यकीय पदवीधर मेडिकल याचं जर शिक्षण घेत असतील तर त्यांना दर वर्षाला 1,00,000 रुपये आणि अभियांत्रिकी पदवीसाठी इंजिनिअरिंगसाठी 60,000 रुपये शैक्षणिक सहाय्य हे या E04 या योजनेअंतर्गत दिलं जातं। तर तुम्ही जर इंजिनिअरिंग करीत असाल तर तुम्हाला 60,000 रुपये या योजनेअंतर्गत दर वर्षाला दिले जातात आणि जर तुम्ही मेडिकल साईडचं जर शिक्षण घेत असाल तर तुम्हाला दर वर्षासाठी 1,00,000 रुपये या योजनेअंतर्गत दिले जातात।
त्यानंतर आता आपण पाहूया E06 ही योजना. नोंदणीकृत कामगाराच्या डिप्लोमा अभ्यासक्रम घेणाऱ्या पहिल्या 2 मुलांना 20,000 रुपये आणि पदव्युत्तर पदवी डिप्लोमा या अभ्यासक्रमासाठी 25,000 रुपये शैक्षणिक सहाय्य या E06 या योजनेअंतर्गत बांधकाम कामगाराच्या पाल्यास हा लाभ मिळतो. जर तुमचा जो पाल्य आहे तो डिप्लोमा करत असेल तर त्याला 20,000 आणि जो पदव्युत्तर जर डिप्लोमा करीत असेल तर त्याला 25,000 इतकं शैक्षणिक सहाय्य हे दिलं जातं. तर ह्या होत्या सर्व योजना, म्हणजे तुमचा पाल्य जो शिक्षण घेत आहे इयत्तेनुसार, त्या इयत्तेनुसार मिळणारा लाभ. आता जी E07 ही जी योजना आहे, या योजनेअंतर्गत अशा प्रकारचा लाभ दिला जातो की तुमचा पाल्य हा कितवीला आहे ही गोष्ट मॅटर करीत नाही. तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता, नोंदणीकृत कामगाराच्या पहिल्या 2 मुलांना MSCIT अभ्यासक्रमाच्या शुल्काची परतफेड. म्हणजे ही योजना अशी आहे, जर तुमचा पाल्य हा कितवीला असू काही विषय नाही, तो जर MSCIT त्याची पूर्ण झालेली असेल आणि त्याच्याकडे जर ती पावती असेल तर तो त्या पावतीच्या आधारे या योजनेअंतर्गत त्याने जो MSCIT या कोर्ससाठी शुल्क भरलेला आहे तो पूर्ण शुल्क त्याला या योजनेअंतर्गत रिटर्न दिलं जातं. त्याला अनुदानित जे सहाय्य आहे ते दिलं जातं. तर ही देखील जी योजना आहे ही देखील खूप महत्त्वाची आहे. तर आत्ताच आपण यामधील 6 शैक्षणिक म्हणजेच इयत्तेनुसार ज्या योजना आहेत त्या लाभांची माहिती पाहिली व 7वी जी पाहिली ती म्हणजे MSCIT. तर आता या सर्व योजनांचा लाभ हा तुम्हाला मिळण्यासाठी तुमची आई किंवा तुमचे वडील हे नोंदणीकृत बांधकाम कामगार असायला हवेत आणि त्यांचं जे स्टेटस आहे ते ॲक्टिव्ह पाहिजे, रिन्यू झालेलं पाहिजे. म्हणजे तुमची जी प्रोफाईल आहे ती रिन्यूअल पाहिजे आणि जर ती रिन्यू नसेल तर तुम्ही तुमच्या जवळील जो बांधकाम कामगार ऑफिस आहे तेथे जाऊन तुमचा अर्ज हा रिन्यू करू शकता. त्यानंतरच तुमच्या पाल्याला या योजनेअंतर्गत या शैक्षणिकचे सर्व लाभ हे मिळतात. तर ही जी माहिती आहे ही आत्ताच आपण सविस्तर पाहिलेली आहे. तर तुम्ही देखील जर या योजनेअंतर्गत नोंदणीत बांधकाम कामगार असाल आणि तुमचे देखील पाल्य हे शिक्षण घेत असतील तर लवकरात लवकर या योजनेचा अर्ज भरा आणि या योजनेचा लाभ जो आहे तो त्वरित मिळवा. कारण या योजनेअंतर्गत तुम्ही जी माहिती अपलोड कराल ती एकदम जी खरी आहे तीच अपलोड करा. कारण या योजनेअंतर्गत जे अटी आणि ज्या नियम आहेत ते एकदम स्पष्ट करण्यात आलेले आहेत. तर ही होती माहिती या संदर्भातली सविस्तर. ही माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना या योजनेची माहिती शेअर करा, ते देखील या योजनेअंतर्गत अर्ज भरतील. आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.